हॅलो गाईज, वेलकम टू अतिया फिटटेल्स. स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सो आज आहे आतिशच्या बर्थडे वीकचा डे 2 म्हणून आम्ही चाललो आहे एका स्टेकेशनसाठी. सो बघू, आम्ही तिथे खूप मजा करू. सो असा प्लॅन आहे की रियाने माझ्यासाठी काहीतरी ऑसम सरप्राईज प्लॅन केलेला आहे. ओके, तिथे बीच व्ह्यू असणार आहे. आम्ही खूप फोटोज काढू, व्हिडिओ काढू, चॅलेंजेस करू, डान्स करू. म्हणजे मॅडमने असा प्लॅन केलेला आहे काहीतरी स्टेकेशन जिकडे आमच्या व्ह्यूपासून समोरच बीच आणि सी फेसिंग व्ह्यू असणार आहे. सो बघूया मॅडम कुठे घेऊन चालली आहे. आणि आता आम्ही दादरवरून AC ट्रेननी चाललो आहे. फर्स्टली लाईफमध्ये फर्स्ट टाईम मी AC ट्रेननी ट्रॅव्हल करतो आहे. रिया मॅडममुळेच. मी कधी लाईफमध्ये ट्रॅव्हल नाही केलं होतं AC ट्रेननी. या मॅडममुळे मला फर्स्ट म्हणजे मी AC ट्रेननी हिच्या गावाला गेलो होतो. ते विस्टाडोमवाली कुठली ते तिथून गेलो होतो, पण मी लोकल ट्रेननी कधी ACनी गेलो नाही. ते AC ट्रेननी जायचं मेजर कारण होतं की आमच्याकडे खूप बॅग्स होते, म्हणजे ट्रायपॉड, ते सर्व शूटिंगचं सामान वगैरे सर्व, बाकी आमचे ते पण कंटेंटचं सामान आहे ते सर्व होतं. त्यामुळे गेलो. म्हणजे असं काय फ्लेक्स नाही की AC ट्रेननी गेलो वगैरे. थोडंसं म्हणजे असेट वगैरे होतं, त्यामुळे AC ट्रेननी कसं जरा चांगलं वाटलं. पण इकडचा व्ह्यू पण इतका छान आहे ना, तुम्हाला मी दाखवतो बघा. AC ट्रेननी तुम्ही कधी ट्रॅव्हल केला असेल तर बघा. जास्त काय फ्रिक्वेन्सीज नाही आहे, कोणच नाही आहेत, फक्त मोजकी लोकच आहेत. सो मी पण AC ट्रेननी फर्स्ट टाईमच आली. ते खूप कम्फर्टेबल आणि कोझी वाटतंय. पूर्ण सीट आमचीच आहे, ते कोणच नाही आहे. असं वाटतं की स्वित्झर्लंडच्या त्या ग्लेशियर एक्सप्रेसने आलो आहे. या मॅडममुळे मला जायला मिळते या ट्रेननी. ओके, सो बघूया आता पुढे आपण कसं एन्जॉय करतो. आम्ही जे पण एन्जॉय करू तुम्हाला आम्ही सर्व सांगू की आम्ही कसं ट्रॅव्हल केलं, आता कुठे पोचलो आणि कसं एन्जॉय केलं ते. सो आम्ही फर्स्ट दादरवरून विरारसाठी ट्रेन घेतली. दादरवरून विरारसाठी AC ट्रेन घेतली आणि तिथून आपण बघू आता की रिक्षा वगैरे काय मिळेल ते. पण त्याच्या अगोदर तुम्हाला मी एक इन्सिडेंट सांगतो. मॅडम आज मला दादरला मॅडमनी सेकंड टाईम सांगितलं आहे, बोलवलं आहे, कारण की ती पहिल्यांदा ट्रायपॉड विसरली. पण खूप गोष्टी विसरतो. म्हणजे तिने पहिला आम्ही लोक दादरला गेलो, तिला दादरला आल्यावरती पोचल्यावरती आठवलं की मी ट्रायपॉड विसरली. परत मला दादरवरनं वर्लीला घेऊन जायला लागलं, परत तिकडून मग ट्रायपॉड घेऊन मग परत आम्ही आलो. त्याच्यामुळे आमची फर्स्ट AC ट्रेन मिस झाली. नाही. सुंदर गर्लफ्रेंड आहे माझी, खूप थोडीशी विसरते. तू पण खूप विसरतो. हा पण मला खोटं बोलत होता, माईकची कॉर्ड विसरला. मी प्रँक केलं तिच्यावरती की माईकची कॉर्ड विसरली. मी सर्व घेऊन होतो, कारण की मला मॅडमचा खौफ आहे. जर मी एक गोष्ट जरी विसरलो तर पूर्ण ट्रिपची वाट लागते. पूर्ण ट्रिप जायपर्यंत तेच, यार हे विसरला तू सकाळी लवकर उठतच नाही, हे नाही. पण मॅडम विसरली तर काय नाही, उलट मॅडम विसरली तर मला लेव्हरेज आहे की माझ्याकडे एक प्लस पॉईंट आहे की आता मॅडम काहीतरी विसरली आहे की मी काहीतरी बोलू शकतो तिला. सो असं काय नाही, झालं माझं. क्यूट आहे. सो गाईज बघूया मॅडम आपल्याला पुढे कशी सरप्राईज करेल. सो तुम्ही हा व्लॉग पूर्ण एंडपर्यंत बघा. ओके, स्किप करू नका. तर आता आम्ही थोडंसं प्लॉटिंग करतो तिकडे काय करायचं जास्त, आणि थोडंसं आमचं फेवरेट ट्रॅव्हलिंगचं काय स्कॅरी पंपकिन बघतो थोडंसं, आणि थोडंसं आराम करतो, आणि तिथे पोचल्यावरती डायरेक्टली तुम्हाला आम्ही अपडेट्स करतो. ओके, बाय. सो गाईज मी तुम्हाला मुलीची एक गंमत सांगणार आहे आता. आमची सीट ही आहे, आम्ही इथे बसलो आहे, आणि आमची ही बॅग इथे एक आहे, एक आमची इथे एक बॅग आहे. ओके, एक बॅग आमची इथे आहे. आमच्या दुसऱ्या 2 बॅग आमच्या इकडे दुसऱ्या 2 बॅग आहेत. सीट आमची कुठे आहे आणि त्या मॅडमनी बॅगा बघा कुठे ठेवल्या आहेत. हां, मग काय झालं, आता ट्रेन खालीच आहे ना, कोणच नाही. आपण
कुठे पण ठेवू. ट्रेन खालीच आहे, मग एक त्या कंपार्टमेंटमध्ये ठेव, एक तिकडे मागे ठेव. आपलीच ट्रेन. आपलीच ट्रेन आहे, झोप आता त्या ट्रेनमध्ये पूर्ण. तिने पूर्ण सर्वीकडे एक 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 सीटवरती एक बॅग ठेवली आहे, इथे एक बॅग ठेवली आहे, इथे एक बॅग. मार्क करून ठेवलंय. तिने तिच्या टेरिटरीज मार्क करून ठेवल्यात पूर्ण. वाव, ऑसम. काय करायचं अशा मुलीचं मला सांगा. आता जाताना समजा एक बॅग जर तिथे विसरलो, एक बॅग इथे विसरलो, हां तरी पण मी सोडा खाणार. एक बॅग समजा जर जाताना विसरलो इकडे, एक इथे, मग समजायला लागेल हां एक तिकडची घ्यायची राहिली, एक इकडची, एक इकडची. सोडा गाईस, आता आपण चालू करूया आपला स्कॅरी पंपकिन बघू आपण. स्कॅरी पंपकिनचा एपिसोड चालू करूया आणि आपल्या जर्नीला थोडं स्पेशल बनवू. लेट्स गो. सो गाईस स्टे ट्यून. सो गाईज आता आम्ही विरार स्टेशनला पोहोचलो आहे. तुम्ही बघू शकता हा माझा मजदूर सर्व बॅग पकडून आहे. पूर्ण मजूर करून ठेवला त्यांनी मला, पूर्ण कुली बनवून ठेवला. सर्व सामान माझ्याकडे दिले पकडायला. मग काय झालं, जिमला जातोस ना, स्ट्रॉंग आहेस ना. जिमला जातो मी. मॅडम जिमला नाही जात माझ्यासोबत. मॅडम नाही जात जिमला, मी एकटा जिमला नाही जातो. देत नाही पकडायचं. चल 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 लवकर, पुढे पुढे चल. सो आता आम्हाला थोडी भूक लागली आहे, तर आम्ही बघू काय खायला घेऊया. आता मॅडमचा आवडीचं गोष्ट जंक फूड खाणार. सकाळी सकाळी नाश्ता नाही करायचा, पण सकाळी सकाळी जंक फूड खायचं मॅडमला. आज चाल आतमधून चाल, इथून आतमधून चाल. ते आमचा विरारचा फेवरेट स्पॉट आहे. सो मॅन्डेटरी काय कुठले बर्गर? बॉम्बे बर्गर. बॉम्बे बर्गर्सला खायचं आहे मॅडमला इथे रोज. सो आता आम्ही तुम्हाला तिथे जाऊन दाखवतो. ओके. बघा सकाळी सकाळी ही पोरगी मला जंक फूड खायला घेऊन आली आहे इथे. आम्हाला नाश्ता नसतो करायला. आम्ही लोक पिकनिकला आलो तर आम्हाला दिवस रात्र जंक फूड खायचं असतं फक्त. घे लवकर. बर्गर खाऊन पोट भरेल. हां बर्गर खाऊन पोट भरेल. बघ कोणता हवा आहे तुला? किती सारे बर्गर आहे तिकडे. लास्ट टाइम तू घेतलेला तो मस्त होता. ते चिकन पॉपकॉर्न मिळेल ना? माझ्यासाठी ते चिकन पॉपकॉर्न घ्या. आणि बघ तुला हवा आहे ते कोणता बर्गर. कोणता घेतेस? पेरी पेरी चिकन बर्गर आणि पेरी पेरी चिकन बर्गर. आणि कोणता? तुला कुठला हवाय? मला पण घे कोणता तरी तुला हवा तोच. कोणता घेतेस? सांग तू तुला कुठला घे कोणता हवाय. पण चालेल मला. एक पेरी पेरी चिकन बर्गर और एक चिकन पॉपकॉर्न. सो आता आम्ही बॉम्बे बर्गर्समध्ये आलो आहे. मला इथेच खायचा मूड आहे. ऑर्डर दिली आहे, बट आम्ही पार्सल घेतो आहे कारण आम्हाला ऑलरेडी खूप लेट झालं आहे. हां इथेच खा आणि मग 12-1 वाजता चेकिंग. 12-1 वाजता जाऊया तिकडे. आणि तुम्ही बघू शकता हा एवढा बोलतोय, पण ह्यानी बॅटमॅनच्या ह्याच्यावरती स्पायडरमॅनचा लॉकेट. काय? बॅटमॅनच्या टी शर्टवरती. मग मला आवडतो स्पायडरमॅन. मी स्मॅच्ड मुलगा. का? मला आवडतो. त्यात काय किती छान दिसतो बघा. स्मार्ट वाटतो मी एकदम. कशावरती पण काय पण अरे घालायचं. मग स्पायडरमॅनची टी शर्ट मग ते भाऊ भाऊ आहेत ना बॅटमॅन आणि स्पायडरमॅन. त्यात काय प्रॉब्लेम आहे? काहीच बघा चांगला वाटत आहे काय? बघा काहीच काही पण. सो बस झालं तुझं. आता आम्ही इथून रिक्षा घेऊ तिथे स्टेकेशनसाठी आणि त्यांच्या रेट्स असतात 250 रुपीज. तिकडनं जायचे 250 रुपये घेतात ते लोक. बार्गेन वगैरे काय करू शकत नाही तुम्ही. फिक्स रेट असतो त्यांचा. तो इकडचा फिक्स असतो तो रेट असतो. आणि मग तिकडनं येताना पण 250 रुपये घेतात. म्हणजे जाऊन येऊन रिक्षाचे 500 रुपये पकडून चाला तुम्ही. म्हणजे इथून विरार स्टेशनपासून जो पण तुमचा बीच स्टेकेशन, जो पण तुमचा व्हेन्यू असेल, जो पण लोकेशन असेल, तिकडे तुमचे येऊन जाऊन 500 रुपये होतात. ओके रिक्षाने. सो आता बघू मॅडमचं पार्सल कधी येते. सो घेऊन मग रिक्षाने जाऊ आणि तुम्हाला पुढे दाखवू आम्ही. चांगला एक अनुभव, चांगला एक व्ह्यू की मॅडमनी काय प्लॅन केला आमच्यासाठी. चलो बाय. आतिशकडे एवढा चांगला गिटार आहे. आणला असता त्यांनी फोटो वगैरे काढायला, पण आणला नाही. एवढं सामानच माझं एवढं वजन होतं. कपडे जरा कमी घेतले असते ना तर बरोबर आणला. 4 फोटोशूट करायला 4 वेगवेगळे कपडे घ्यायला बोलले होत्या मॅडमनी मला. आणि आता अशी बोलली यही नहीं अभी और सुनिए. नाटक तुझी फक्त. एवढ्या त्या मोठ्या मोठ्या बॅगा. हां एवढ्या यांचे ते बर्गर बिर्गर खायचं सर्व. त्या जिमची बॅग आणायला सांगितली आहे. त्याच्यामध्ये तिला गिटार पाहिजे. तो बघ तो घे गिटार. तो बघ हे गिटार. बघा आमचे बॉम्बे बर्गर. हां दाखव. जंक फूड फ्लेक्स करते. वर्कआउट फ्लेक्स कर ना. आणि इथे पण गिटार आहे. हां बघ, तेच बघ. ते गिटार आहे. हाच गिटार काढून घेऊन चल तिकडे वाजवत बस.
सो गाईज आम्ही रिक्षामध्ये बसलो आहे आता. 5 मिनिटामध्ये आमचं लोकेशन येईल. ओके, सो स्टे ट्यून. आणि जर सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा. तुम्हाला असे सुंदर आणि ऑसम व्लॉग्स बघायला मिळतील. ओके, सो लेट्स गो. सो गाईज आम्ही पोचलेलो आहे आमच्या स्टेकेशनच्या लोकेशनवरती. इथून वरती आहे हे थोडं बघू शकता, ओशन व्ह्यू. तर बघूया आतमधून कसं आहे. तर या मॅडम आपल्याला व्ह्यू दाखवतील रूमचा. ओके, सो ही आमची रूम आहे. हा असा आपला रूम असणार आहे. ओके, एक सेकंड ना, बघू शकता. हा इथे AC आहे, इथे TV आहे. ते TV वाला. आणि बेस्ट पार्ट रिया मॅडम दाखवतात आपल्याला हा ओशन व्ह्यू. ती सुंदर असा व्ह्यू आहे इथे बघू शकता. सुंदर व्यू आहे हा इथे पूर्ण. मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है. Awesome बहुत view. मजा आ रहा है यहाँ पे. आणि हा असा आपला एक इथे रूम आहे हा इथे. आणि इथे यांचा वॉशरूम आहे हा इथे. ओके, मोठा आहे वॉशरूम पण छान आहे, तुम्ही बघू शकता. मोठा आहे, छान आणि स्पेशियस, खूप क्लीन पण आहे. खूप स्पेशियस आहे वॉशरूम पर्यंत. ओके, सर बघूया आपण आता थोडासा नाश्ता वगैरे करूया आणि डायरेक्ट जाऊया बीचवरती. सो गाईज आम्ही रूममध्ये सर्व सामान वगैरे सेटअप करून इथे आता आम्ही खालती आलेलो आहे. ते मॅडमनी काय घेतलं आहे ते काय काय घेतलं आम्हाला आहे खूप भूक लागली, सकाळपासून काहीच नाही खाल्लं. आता आम्ही आमचे टेस्टी बर्गर्स खाणार. मॅडमनी ते हे घे. टेस्टी बर्गर्स आणि अनहेल्दी नॉट सो हेल्दी बर्गर्स घेतले. एक दिवस काय नाही. हां, ते घेतले आहेत. मला हे मस्तपैकी रूममध्ये बसून खाऊन एन्जॉय करायचं होतं, पण याच्यासाठी मला इथे यायला लागते. ते बाहेर पण चांगला आहे, म्हणजे तुम्ही बघू शकता बाहेर किती चांगला व्ह्यू आहे. पूर्ण इथे बीच फेसिंग व्ह्यू आहे इथे पूर्ण. आणि आम्ही इथे बसलो आहे. मॅडम इथे घेऊन आली आहे मला. तू वरती का नाही मला खाऊन दिलंस? आपण बाहेर येऊन खातोय कारण मी आतिशसाठी एक सरप्राईज प्लॅन केलंय, म्हणून आम्हाला रूममध्ये मेस नाही करायची. रूममध्ये मी मेस करत नाही. करतो. रूममध्ये तू मेस केलेली आहेस, काहीतरी लागलं. ओके, चला आता खाऊया. सो आता खाऊया आणि मग जरा आपण प्लॅन करूया पुढे काय करू शकतो. ते खूप छान हवा आहे. खूप छान आहे. असं वाटतं की बीचमध्ये जाऊन उड्या मारू. मला तर बीचमध्ये जाऊन उडी मारायची आहे. असं गोवा बीचसारखी फिलिंग येते मला एकदम पूर्ण. ओके, बघूया मॅडमनी काय घेतलं ह्याच्यामध्ये, जरा खोलून बघूया आता ह्याच्यामध्ये कसे आहे ते बर्गर. जरा आहेत काय लोडेड. एक पॅटी आहे फक्त ह्याच्यामध्ये आणि थोडेसे हे आहेत. ठीक आहे, चालेल. ओके, एवढा पण काय नॉन हेल्दी नाही. ओके, बघूया आपण काहीच खाऊन कसं लागतो. मजा आया. थोडा थंड झाला पण चांगला. टेस्ट लागते. बघूया, खाऊया इकडे. सर्व बाजार आटपून वरती जाऊया. ओके, बाजार आहे. खायचा बाजार. ओके गाईस, सी यू. सो गाईज आता आम्ही फ्रेशन अप झालेलो आहे. आम्ही छान ड्रेसअप पण केलंय. छान ड्रेसअप केलेला आहे आम्ही ॲज पर मॅडम्स प्लॅन. ट्विनिंग केलेली आहे मॅडम आणि मी. ओके, आणि आमचं जेवणाचं पण सर्व अरेंज झालेलं आहे इथे. लंच मील खूप छान लंच मील खूप छान आहे. त्यात आम्ही ऑर्डर केलेलं आहे. हे फर्स्ट आम्ही चिकन चिल्ली ऑर्डर केली बघू शकता याच्यामध्ये. किती मस्त फ्लेवरफुल वाटतंय. वासच खूप छान येतोय. वाव. आणि नंतर त्याच्यानंतर मॅडमची फेवरेट आहे ही गोष्ट शिवाय बिर्याणी. कोणती पिकनिक पूर्ण होतच नाही. हे पण खूप मस्त वाटतंय. स्पायसी असणार एकदम. आता मॅडम तोडून जेवणार आहे. तोडून जेवून मग डिरेक्टली थोडं बीचवर जाऊ, चेंज वगैरे करून बीचवरती जाऊ. ओके, तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला बीचचा व्ह्यू दाखवतो इथूनच. तुम्ही बघू शकता किती ऑसम व्ह्यू आहे इकडनं. बघा, इथूनच दाखवतो मी. एक मिनिट असं खाली करू करायचं. ओके, बघा किती ऑसम व्ह्यू आहे गाईस. मागेच बघा, बघू शकता प्रॉपर व्ह्यू आहे हा. इथून आमच्या रूमच्या बाहेरच हा व्ह्यू आहे डिरेक्टली.
बघू शकता. सो थोडंसं आता जेवण करून घेऊया आणि मग डायरेक्ट जाऊया बीचवर. ओके चला. सो गाईज आमची रेस्ट झाली आहे आणि आता आम्ही बीचसाठी रेडी झालो आहे. मी घातला आहे व्हाईट क्रॉप टॉप आणि हा एक स्कर्ट. आणि मी घातला आहे स्लीवलेस, व्हाईट स्लीवलेस, आणि ह्याच्यावरती मी हा शर्ट घालणार आहे आउटिंगसाठी. एक सेकंड, आता नाही, आता आणि आधीच त्याची बॉडी दाखवतोय. complete. आणि मी एक हार्टवाली चेन आणि ही एक वेस्ट चेन घातली. ही मी गोवासाठी घेतली होती. सो जाऊया आता बीचवरती आणि खूप व्हिडिओज आणि फोटोज काढू आपण. खूप रील्स आणि खूप शूट्स करूया आपण आणि मस्तपैकी चांगले चांगले फोटोज आणि व्हिडिओज करू. बघू Yes. शकता पूर्ण मी व्हाईट कलरची पॅन्ट पण घातली खालती आणि पूर्ण ड्रेसिंग तुम्ही बघा इकडनं. ओके सो आपण जाऊया आता. जाऊया. सनसेट चला. पण झाला असेल आता. सनसेट पण झाला आहे, जाऊया आता. जाऊया उलटे. चला जाऊया. सो गाईज आम्ही आता आलेलो आहे फायनली बीचवरती. मस्त वाटतं, एकदम छान हवा, पीसफुल वाटते. बघू शकता व्ह्यू. त्या हॉटेलचं नावच ओशन व्ह्यू आहे कारण की हॉटेलच्या स्ट्रेट समोर पूर्ण असा ओशनचा व्ह्यू आहे आम्हाला. अरेबियन सी आहे हा. अरेबियन सी पूर्ण एकदम कनेक्टेड आहे थ्रू. सो जरा एक वॉक करूया आणि मस्तपैकी नंतर आम्ही पाण्यात पण जाऊ. नंतर मग रियाला मॅडमला पाण्यात जाऊन डुबकी देऊ डायरेक्ट. ओके एकदम छान वाटतंय. मॉन्सूनचा वेदर आहे पण पाऊस नाही पडत आहे. माइल्ड आणि शिल्ड वेदर आहे. पाऊस जरा पण नाही पडत आहे. बघू शकता ढग आलेत फक्त वरती एकदम. पाऊस आला असता तर अजून मजा आली असती. पाऊस आला पाहिजे. सो चला बीचवर जाऊया थोडंसं. गोल्डन आवर आहे म्हणजे हा सनसेट आहे. प्रॉपर 6:30 वाजले. एकदम पण ऊन नाही आहे आणि एकदम पण डार्क एकदम पण काळोख नाही आहे. मस्त वाटतं. Perfect weather आहे. परफेक्ट वेदर आहे. मस्त वाटते. आता मस्तपैकी रिया मॅडमला आपण आतमध्ये टाक. बघा काही लाटा इथपर्यंत आलेल्या आहेत. त्याला एक वॉक करू. केवढ्या मोठ्या मोठ्या लाटा आहेत तुम्ही बघू शकता. काही बिजू मॅडम भेटतील नाही आपण तर. आणि थोडे फोटोज काढायचे. मॅडमला पहिला फोटोज काढायचे, थोडेसे रील्स करायचे, त्याच्यानंतर मग आम्ही जाऊ बीचवरती फिरायला. ओके बघू शकता काही केवढा चांगला रे, केवढा चांगला ॲटमॉस्फिअर आहे. तर गाईज बीचवरती एस्थेटिक रील शूट करायला आलो होतो. Aesthetic बरोबर राहिला. एस्थेटिक झालं बघा सर्व इथे पूर्ण ब्लॅक बाय ब्लॅक. बाय टाटा गुड बाय. बीचने जवाब दे दिया. तो आता आम्ही असंच तोंड घेऊन नाही आमचा स्टँड ट्रायपॉड घेऊन आमचे सनग्लासेस आणि शर्ट घेऊन असेच परत रिटर्न चाललोय. नाही पण ठीक आहे, बऱ्यापैकी शूट केलेलं आहे. पण आम्हाला मजा आली, खूप छान मजा आली. हे असंच घेऊन आणि बीचवर कोण नव्हतं जास्त, म्हणजे खूप मस्त होतं. मला पण मॅडमला- यायचं असेल तर तुम्ही वीकडेजलाच या. मी मॅडमला बोलत होतो की आपण वीक डेजलाच येऊया. सॅटर्डे संडेला जास्त कोण बीचवरती गर्दी नसेल कोणाची. कोणच नाही बघा, एक कुत्रा पण नाही आहे, फक्त एक कुत्रा आहे इथे. पूर्ण लांब लांबपर्यंत पूर्ण खाली आहे, पीसफुल आहे. मी मॅडमला सांगत होतो की आपण वीकडेला आलो तर बरोबर केलं. तर मॅडम म्हणते वीकडेला लाईट जाते, हे जातं ते जातं. खरंच जाते. हा लाईट जाते थोडं थोडं, पण त्यांचं जनरेटर गिझर वगैरे असतं. खरं. खूप मजा आली गाईस.
थँक्यू सो मच. यू केम ओवर हिअर अँड यू मेड माय बर्थडे फॅसिनेटिंग अँड ऑसम. अजून काय? सो गाईज आता मी आतिशला पुढे पाठवले कारण मला त्याच्यासाठी कधी सरप्राईज प्लॅन करायचे. तर त्याला थोडा टाइम मी परत खाली पाठवणार आहे काहीतरी आणायला. मग आपण रूम डेकोर करू पूर्ण बलून्सनी आणि मी त्याच्यासाठी स्पेशल केक पण आणला आहे. आणि तो आल्यानंतर आपण रिॲक्शन रेकॉर्ड करू त्याला कसं वाटतंय आवडतं की नाही आणि सरप्राईज फील होईल असं. सो लेट्स गो. Here is a coffee. And this is a coffee and इतका सुंदर ओशन व्ह्यू आहे हा, तुम्ही बघू शकता. ऑसम वाटते एकदम. फुल पीसफुल आहे. गोवा वाइब्स, गोवा वीकेंड वाइब्स. ही मॅडम आमची कॉफी पिते आणि आपण इथे कॉफी पिऊया. शियर्स गाईस. ऐक ना, बोल ना, काय बोलतेस? थोडा time मी खाली बसशील का तू जरा मला कुरकुरे आणायला तिकडच्या दुकानात? काय कुरकुरे स्टेशनवरनं घेताना आले तुला? आण ना प्लीज, चाले प्लीज आण ना. ते मला कुकीज दे अमूलचे माझे 10 वेळा. कुरकुरे बिरकुरे कशाला? ते चिप्स आहेत ना दुसरेवाले. नाही, कुरकुरेच खायचा मूड आहे. आता कुठे भेटेल इथे कुरकुरे? बाजूला तिथे खाली दुकान आहे ना दुकानात. त्याला सांग, त्याला पाठवता माणसाला. तू जा. अशी करते रिया. मी दमलो यार बीचवरनं जाऊन. आता त्याला नाही करणार मला कुठला पाहिजे तू सांग. कुठला पाहिजे? ते रेड. मागे आहे रिया, तिकडे टाइम लागेल यार खूप. अरे टाइम काय 10-15 मिनिटच लागतील, तू आण. हा, ठीक आहे, बघतो चल. सो गाईज आता मी आतिशला खाली पाठवले. आता आपण त्याचं बर्थडे डेकोरेशन स्टार्ट करू. ते बलून्स मी आधीच फुगवून ठेवले होते, आता आपण स्टिक करू. सो गाईज डेकोरेशन कम्प्लीट झालं आहे. तुम्ही बघू शकता किती छान वाटते. आय होप आतिशला पण हे खूप आवडेल. हे लाईट्स आणि बलून्स लावायला खूप टाईम लागला आणि एफर्ट्स पण, कारण ते सारखे पडत होते आणि ते लाईट्स असं वरती लावायला खूप टाईम लागला. तर आता मी चेंज करते आणि आतिशला फोन करून बोलवते. बघू तो कसा रिॲक्ट करतो. आणि केक आपण नंतर ठेवू कारण तो मेल्ट होईल. Surprise! सो लेट्स गो.